हरी आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुडी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने माझ घडो त्यांची सेवा परी माझा दैव पार नाही कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तपो ज्ञान वैराग्य
सौभाग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखे वेश्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नाथ बंगाली परब्रह्म स्वरूपम ओम नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर या दया करुणाकर या दयाळा करुणाकर पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह न लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवंत भक्त सम्राट वृषवंदे महाराष्ट्र भूषण देऊचे सुप्रसिद्ध साधू तथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांचे राष्ट्रगुरु राजगुरु कनकाई पुत्र बोलावानंद जिजाऊ रमान जगद्गुरु तुकोबाराय यांचा पवित्र असा 4 चरणाचा अभंग या सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल हो. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं गरजेचं आहे किंबहुना व्यक्ताचं ते कर्तव्य आहे की सालाबाद प्रमाणे चालू असलेला आणि चालत राहणारा नवरात्र महोत्सव मोजे पडेगाव येथील 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली हे माझे मी परमभाग्य समजते व कीर्तनाला उपस्थित टाळकरी मंडळी मृदुंगाचार्य गायनाचार्य यांच्या चरणावरती नतमस्तक होते व मला या नारदाच्या गादीवर उभं राहण्याचं सौभाग्य प्राप्त करून दिलं असे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण भागवताचार्य शिवकथाकार रामकथाकार आनंद महाराज गवळी यांच्याही चरणावरती नतमस्तक होते व आम्हा सर्वांचे आराध्य दैवत परमपूजनीय नाथ बंगाली मसोबा महाराज यांच्याही चरणावरती नतमस्तक होते व ज्यांनी मला स्वतःच्या मुलीसारखं जीव लावलं व आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलासारखं आणि स्वतःच्या मुलीसारखं जीव लावणाऱ्या अशा आमच्या ताई हरिभक्त पारायण प्रतीक्षाताई गवळी यांच्याही चरणावरती नतमस्तक होते व आम्हा सर्व मुलींना दीदी म्हणून हाक मारणारे व आमच्या सर्व मुलांना दादा म्हणून हाक मारणारे असे आमचे आदिनाथ महाराज असल यांच्याही चरणावरती नतमस्तक होते व तुम्ही सर्वजण कीर्तनाला उपस्थित राहिला तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते विठ्ठल
जगद्गुरु तुकोबार आहे. तुम्हा आम्हा सांगायला लागले की विश्वासाचा मालक केवढा पवित्र आहे, पण तो पवित्र भगवान परमात्मा त्याचा नियम घेतल्याशिवाय देऊ देत नाही. कथेमधून तुम्ही ऐकलं असेल की हा भगवान परमात्मा फार दयाळू आहे, कृपाळू आहे. एखाद्या भक्ताने अंतःकरणामधून त्याची भक्ती करावी, त्याच्याकडे काहीतरी मागावं. ज्या भक्ताने जे मागितलं त्याला ते देतो, पण त्याचा नियम घेतल्याशिवाय देऊ देत नाही. नियम आहे भगवंताचा, विश्वासाच्या मालकाशिवाय देऊ देत नाही. घेसी तेव्हा देसी आणि ऐसा अससी उदार, फार उदार आहे. मग त्या भगवान परमात्म्याला आपल्या अंतःकरणामधला भाव लागतो. तुकोबाराय म्हणतात, जी माणसं आपल्या अंतःकरणामधला भाव भगवंताच्या चरणावरती विलीन करतात व पावला पावलावरती हिताच्या ठिकाणी जागी राहतात ना, त्यांची धन्यता त्यांना देण्या अगोदर ज्या मायबापांनी त्यांना जन्माला घातलं ना, त्या मायबापाला दिली जाते. धन्यता मिळते आई वडिलांना, मुलं जातात हिताच्या ठिकाणी जागेत. पण कोणत्या मुलाची धन्यता तुकोबाराय म्हणतात, जे पवित्र कुळामध्ये, पवित्र गावामध्ये आणि पवित्र घरामध्ये जन्माला आले ना, अशांचा हरिक, अशांचा हेवा विश्वासाच्या मालकाला वाटतो. कारण ते अखंड गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, 24 तास मुखाने चिंतन करतात. तुमच्यासारख्या सर्वसामान्य साधकांनी, काही हुशार मंडळींनी तुकोबारायला प्रश्न विचारला, तुकोबाराय हिताच्या ठिकाणी दुसरं कोणीतरी जागा आहे, धन्यता दुसऱ्याच्या मायबापाला मिळणार आहे, मग तुम्ही एवढ्या पोट तिडकीने का सांगतात? तुकोबाराय म्हणतात, सर्व समान धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता दयाचे या, धन्य माता पिता. दयाचे या, धन्य माता पिता. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. तयाचा दयाचा रे वाट देवा, दयाचा देवा. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुकोबाराय म्हणतात, सर्वसामान्य अशी माणसं जर जन्माला यायला लागली तर अशांची सेवा आम्हाला घडू द्या. आम्ही देवाला विनंती करतो का अशांची सेवा आम्हाला घडू द्या. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल तुम्ही म्हणाल, ताई हिताच्या ठिकाणी आम्ही जागा राहायला तयार आहे, पण आमचं स्वतःचं हित कशामध्ये आहे आम्हाला कळालं नाही. कळालं का महाराज? कळालं का नाही? का माणसं नको नको त्या गोष्टीच्या पाठीमागे लागले. कशाने स्वतःचं कल्याण होईल याचा विचार करण्यासाठी बुद्धी विश्वासाच्या मालकाने फक्त आणि फक्त आपल्याला दिली. आपण एवढे भाग्यवान आहोत की 84 लाख योनीचा फेरा फिरवला आणि आपल्याला मानवी नरदेह मिळाला. त्याच्याही पुढे आपण पवित्र अशा भारत देशामध्ये जन्माला आलो, पवित्र अशा मातीमध्ये जन्माला आलो की जी माती साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे, त्या मातीमध्ये जन्माला आलो. आपण भाग्यवान आहोत की 84 लाख योनीचा फेरा फिरवला आणि आपल्याला मानवी नरदेह मिळाला. आम्ही देवा दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
देवाला विनंती करतो की अशांची सेवा आम्हाला घडू द्या. आम्हाला देवाला विनंती करतो, देवाची स्तुती सुद्धा करतो की पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. तुकोबाराय म्हणतात आपण पवित्र कुळामध्ये जन्माला आलो म्हणून आपण भाग्यवान आहोत. आणि भाग्यवान असल्यामुळे तुकोबाराय आपल्याला हिताच्या ठिकाणी जागा राहा म्हणून सांगतात. पण या कलियुगातल्या लोकांना स्वतःचं हित कळलं नाही. कळलं का ताई? कळलं का? नाही कळालं. कलियुगातल्या लोकांना स्वतःचं हित कळलं नाही. तुकोबाराय पुन्हा आठवण करून देतात की स्वतः तुम्ही हिताच्या ठिकाणी जागा नाही. मग देवाने एवढा गोड नरदेय कशासाठी दिलाय? कशासाठी दिलाय गावकरी? कशासाठी दिलाय? बोला. झोपायसाठी दिलाय काय गाई? कशासाठी दिलाय? कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलाय की देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजन 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 गोमटा. तो झाला पाटा राधिकेचा वाधाला राधिकेचा, राधिकेचा. तो झाला पाटा राधिकेचा, राधिकेचा वाधाला राधिकेचा, राधिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा, 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 तो हलाला पाटा बाबीकेता, देवे दिला देह भजन गोमटा, तो हलाला बाबीकेता, देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने देह कशासाठी दिलाय? कशासाठी दिलाय? बोला. झोपले का? कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलाय. पण लोक भोजनाच्या पाठीमागे लागले. ताई चंद्रकांत नावाच्या ग्रंथामध्ये सुंदर कथा आलेली आहे. कथा भाग तुम्हाला ताईंनी सांगितलं असेल किंवा आधीच्या कीर्तनकारांच्या मुखातून तुम्ही ऐकलं असेल की ज्या वेळेला विश्वासाच्या मालकाने हा नरदेय आपल्याला दिला त्यावेळेस सांगतात फार मौल्यवान आहे. पंढरपुरासारखं तीर्थक्षेत्र आहे. त्या पंढरपुराच्या तीर्थक्षेत्रामध्ये भगवंताचं चिंतन करणारे भक्त मंडळी आलेले. खरं हिताच्या ठिकाणी जागा कोण आहे? ही बाई. हिला कळाला आणि आली. कीर्तन ऐकना का होईना किंवा दुसऱ्याला त्रास का देना, पण फिरायला गुरु 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 गुरु. पंढरपुरासारखं तीर्थक्षेत्र आहे. त्या पंढरपुराच्या तीर्थक्षेत्रामध्ये भगवंताचं चिंतन करणारे अनेक महानंदी आळी पृथ्वी तलावरती जन्माला आली. आणि त्या ठिकाणी चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती एक अंधाळ व्यक्ती स्वतःच्या हाताने भजन करतो. बिचाराला दोन्ही डोळ्याने दिसत नाही, हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करतोय. आपल्या भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, देव, भजन करी महादेव, देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव.
नामस्मरण करत होता दादा तो. आपल्यासारखं नाही की आपण हाताने टाळी वाजवली की मुखाने नामस्मरण घेत नाही. घेतो का? घेतो का? नाही घेत. आणि मुखाने नामस्मरण घेतलं की हाताने टाळी वाजवत नाही. तो व्यक्ती तसा नव्हता दादा. हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करत होता. आणि नामस्मरण करताना रस्त्याने जाणारे येणारे लोकांना भीक मागायला लागला दादा. एखादा रुपया असेल तर द्या, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल, तुमच्या छोट्या छोट्या लहान लेकराला माझा आशीर्वाद लागल. तिथं त्यानं आपल्यासारख्या वारकऱ्याला विनंती करावी आणि सांगावं की 1-2 पैसा दादा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल मुला लेकराला. तुम्ही जर मला 1 रुपया दिला तर माझा आशीर्वाद तुमच्या छोट्या छोट्या लहान लेकराला लागेल. आणि त्या आंधळ्या व्यक्तीने हाताने टाळी वाजवावी आणि हाताने टाळी वाजवताना त्याच्या हातामध्ये कावळा अडकला जातो. बिचाराला दोन्ही डोळ्याने दिसत नाही. त्याला कळालं की आपल्या हातामध्ये कावळा अडकला. आणि तो आंधळा व्यक्ती म्हणायला लागला की हा जीव जर उडण्याचा प्रयत्न करत असेल आणि मी जर याला दाबून ठेवलं तर देव मला शिक्षा देईल. त्या आंधळ्या व्यक्तीने स्वतःचे हात मोकळे केले आणि भरदिशी कावळा उडून गेला. भरदिशी कावळा उडून गेला. आणि कावळा उडून गेल्याच्या नंतर रस्त्याने जाणारे येणारे लोक त्याला बोलायला लागले, दादा फार मौल्यवान होता तो, फार मौल्यवान होता तो. आज फार गरज आहे आज फार गरज आहे काका त्याची. मेल्यानंतर पिंडाला शिवण्यासाठी कावळे मिळत नाही. मिळता का? मिळता का? नाही मिळत. आपण विकतही घेतले असते पण ते काय दूध देत नाही. शेतकरी आहात ना आपण? कोणी आहे का सीधा शेतकरी नाही? आपण शेतकरी नाही. आपण विकतही घेतले असते पण ते काय दूध देत नाही. फार मौल्यवान होता म्हणून सांगतात. मग तो आंधळा व्यक्ती म्हणाला, रे एकदा माझ्या हातातून सुटला तर काय झालं, पुन्हा येईल, पुन्हा अडकेल माझ्या हातामध्ये. मग मला सांगा ताई, त्या आंधळ्या व्यक्तीने किती वेळ, किती तास आणि किती वर्ष प्रयत्न केल्याच्या नंतर त्याच्या हातामध्ये कावळा अडकला. मग जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला तेच सांगायला लागले की हा नरदेह तुम्हाला फार प्रयत्न करून मिळालाय. एकदा की तो हातातून सुटला, पुन्हा किती जरी प्रयत्न केले तरी तो आपल्या हातामध्ये येणार नाही. ऐकाल तरी दुसरा येईल, ऐकाल मग दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. एक जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल,
हा नरदेय तुम्हाला फार प्रयत्न करून मिळालाय. एकदा की तो हातातून सुटला, पुन्हा किती जरी प्रयत्न केले तरी तो आपल्या हातामध्ये येणार नाही. पावला हा देह कागद टाळी न्यायरा, न घड उपाय घडवाला, न घडणार कार्य घडलं म्हणजे मानवी नरदेह मिळाला. न घडणार कार्य नाशिवंत देह जाणार सकळ, 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 नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो आयुष्य खातो नाशिवंत देह जाणार, नाशिवंत देह जाणार सकळ, 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 नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आता अभंगामध्ये प्रवेश करताना 4 टप्पे पडले. किती टप्पे पडले महाराज? महिला मंडळ झोपल्या का? किती टप्पे पडले? 4 टप्पे पडले. आता पहिल्या टप्प्यामध्ये अशी माणसं जन्माला आली की ते जागी राहतात पण त्यांना स्वतःचं हित कळत नाही. दुसरा टप्पा असा आहे की हित कळतं पण जागी राहता येत नाही. तिसरा टप्पा असा आहे की स्वतःचं हितही कळत नाही आणि जागा देखील राहता येत नाही. आणि चौथा टप्पा असा आहे की स्वतःचं हितही कळतं आणि जागा देखील राहता येतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ती माणसं अशी जन्माला आली की त्यांना जागा राहता येतं पण स्वतःचं हित कळत नाही. लोक रात्रभर जागी राहतात. ताई राहतात का? पुरुष मंडळी राहता का? रात्रभर जागी राहतात. मग ते पारावर असो, चौकात, मंदिरात, कुठेही असो, रात्रभर जागी राहतात. मग ते रात्रभर जागी राहून काय करतात? बोला. कीर्तन करता का? काय करतात? शेवट बसलेले काय करता? गावकरी आता जागा रे भाई तू जागा रे, आता जागा रे भाई तू जागा रे, जागा रे भाई तू जागा रे, आता जागा रे भाई तू जागा, आता जागा रे भाई तू जागा रे, आता जागा रे भाई तू जागा, जागा रे भाई तू जागा रे, आता जागा रे भाई तू जागा, आता जागा रे भाई तू जागा रे, आता जागा रे भाई तू जागा रे, ताई वाजवा. आता जागा रे भाई तू जागा रे, 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 जागा रे भाई तू जागा रे, आता जागा रे भाई तू जागा, जागा रे भाई तू जागा रे, आता जागा रे भाई तू जागा. मग ते लोक रात्रभर जागी राहून काय करतात? काय करतात बोला पट. तुम्ही गावकरी ना, मग बोला काय करतात जागी राहून? तुमच्या गावामध्ये लोक रात्रभर जागी राहतात. मग ते रात्रभर जागी राहून काय करतात? काय करतात? काय करतात बोला? भजन करता का? नाही. मग कीर्तन करता का? नाही. मग काय करतात? याच्या त्याच्या टिंगा टवळ्या कार्याला असं बोल, त्याला तसं बोल. त्याच जर माणसानं रात्रभर जागी राहून मोबाईलवरती एखाद्याचं कीर्तन ऐकलं, हरिपाठ ऐकला, तर स्वतःचं कल्याण होणार नाही का ताई? नाही होणार का? मग हा झाला पहिला मुद्दा. लोक रात्रभर जागी राहतात पण त्यांना स्वतःचं हित कळत नाही. आता दुसरा मुद्दा असा आहे की जागी राहतात पण स्वतःचं हित कळत
नाही. मग आता आपण सर्वजण शेतकरी आहात का शेतकरी? तुम्ही शेतकरी का? तुम्ही सर्वजण शेतकरी, महाराज पण शेतकरी, तुम्ही पण शेतकरी, सर्वजण शेतकरी आहे बरोबर का? कोणी आहे असं सिटीमध्ये राहतं? शेतकरी आपण सर्वजण. मग तुम्हाला हरभरा माहिती का? हरभऱ्याचं झाड, हरभऱ्याचं झाड माहिती ना? गाई हरभऱ्याचं झाड माहिती. मग हरभरा काढणं झाला की काढायचं आहे? काढणं झाला. मग गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि तुम्ही कीर्तनाला गेल्या. तुकोबाराय आपल्याला सांगतात की तुम्ही हिताच्या ठिकाणी जर जागी राहिला तर तुमची धन्यता विश्वासाचा मालक तुमच्या मायबापाला देत असतो. पण आपल्याला कीर्तनाला गेल्यावर एवढी झोप लागते की मागची बाई पुढच्या बाईला कथा पुराणे ऐकता झोपे नाणे तत्वता. एवढी झोप लागते की मागची बाई पुढच्या बाईला कटकन डोकं मारते. मग हा झाला दुसरा मुद्दा की स्वतःचं हित कळतं पण जागे राहता येत नाही. आता तिसरा मुद्दा असा आहे की स्वतःचं हितही कळत नाही आणि जागा देखील राहत येत नाही. समजा तुम्ही गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे का? गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू हे काय मग एवढं मोठं काय? गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि तुम्ही सप्त्याला चालले. तुमचा सक्का पक्का दोस्त म्हणतो अरे कीर्तनाला जाऊ नको. म्हणता का तुम्ही? म्हणता का तुमच्या मित्राला? म्हणता का? गावकरी म्हणता का? नाही म्हण. अरे तू कीर्तनाला जाऊ नको. कीर्तन ऐकून कोणाचं कल्याण झालं नाही. कीर्तन ऐकून कोणाचंच कल्याण झालं नाही. डायरेक्ट बोलतात ताई लोक, डायरेक्ट बोलतात कोणाचंच कल्याण झालं नाही. तू काय कीर्तनाला जाऊ नको. ते उगा पाटल्या 4 वाजल्यापासून ते दुपारच्या 12 वाजेपर्यंत कानाला भनभन ऐकू आली. तू काय कीर्तनाला जाऊ नको. मी तुला इथं पारावर बसून एखादा पिक्चर दाखवतो, तुला काहीतरी खायला आणतो, दोघं मिळून मिसळून खाऊ, पण तू काय कीर्तनाला जाऊ नको. मग हे लोक असे आहे की ताई स्वतःचंही कल्याण होऊ देत नाही आणि दुसऱ्याचंही कल्याण होऊ देत, स्वतःचंही कल्याण करून घेत नाही आणि दुसऱ्याचंही कल्याण होऊ देत नाही. आता हा झाला तिसरा मुद्दा. आणि तिसऱ्या टप्प्यात नाही पण 4थ्या टप्प्यात तुम्ही मात्र बसता. कारण काही माणसं पृथ्वी तलावावरती अशी जन्माला आली की त्यांना स्वतःचं हितही कळतं आणि जागी देखील राहता येतं. मग त्या भगवान परमात्म्याचं चिंतन घडायला काहीतरी विश्वासाच्या मालकाची कृपा, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य, त्या पुण्याशिवाय जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, साधू संत महात्मे मंडळी म्हणतात. विश्वासाचा मालक म्हणतो अशी माणसं जी माणसं पावला पावलावरती हिताच्या ठिकाणी जागी राहतात ना, त्यांची धन्यता त्यांना देण्या अगोदर ज्या मायबापांनी जन्माला घातला ना त्या मायबापाला दिली जाते. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात.
आपुलिया गीता जो असे जागता धन्य माता पिता दयातिया धन्य माता पिता दयातिया आपुलिया गीता जो असे जागता आपुलिया गीता जो असे जागता आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयची. तुकोबाराम म्हणतात आपण पवित्र कुळामध्ये जन्माला आलो म्हणून आपण भाग्यवान आणि आपण भाग्यवान आहोत. आपलं आपलं विठाल 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 आपली धन्यता जर विश्वासाच्या मालकाने आपल्या मायबापाला द्यावी वाटत असेल तर आपलं कार्य तेवढं पवित्र लागतं दादा. आपलं कार्य तेवढं पवित्र लागतं. अरे आज किती उच्च पदावरती स्वतःची लेकरं जाऊ द्या, एखादा कलेक्टर झाला, एखादा कीर्तनकार झाला, एखादा कथाकार झाला तर लोक बोलताना कोणाला बोलतात महाराज? कोणाला बोलतात? गावकरी. कोणाला बोलतात? मायबापाला बोलतात. अहो पोरगा एवढं चांगलं आहे तर आईबाप किती चांगले असतील. समजा आपल्या गावातलं एखादं पोरगा मोठ्या व्यक्तीशी बोलताना जर धड बोलत नसेल तर लोक कोणाला बोलतात? आई बापाला बोलतात. अहो बापाच कोणाला राम राम घालत नाही मग पोराकडून तरी काय अपेक्षा घ्यायची? चांगलं जरी असलं आणि वाईट जरी असलं तर लोक मायबापाला बोलतात दादा, मायबापाला बोलतात. विठाल विठाल हो. आपली धन्यता जर आपल्या मायबापाला द्यावी वाटत असेल तर आपलं कार्य तेवढं पवित्र लागतं. जगद्गुरु तुकोबारायांकडे काही साधक मंडळी गेली. त्यांना काही माहीत नव्हतं. त्यांनी कसा तरी मनामध्ये जप केला आणि त्या जपाद्वारे तुमचा देव आम्हाला प्रसन्न झाला. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर तुमच्या देवाने आम्हाला विचारलं की तुम्ही आहात तरी कोण? माझ्याच मंदिरात येऊन माझंच चिंतन करतात, तुम्ही नेमका आहात तरी कोण? पण तेव्हा आम्हाला आमची ओळख पटवून देता आली नाही. का पटवून देता आली नाही ताई? का पटवून देता आली नाही? शेवट बसलेले का पटवून देता आले नाही? कारण आपण तेवढं त्याचं चिंतन केलं नाही. मग आम्ही त्या साधकांना सांगितलं, अहो अखंड हरिनाम सप्तामध्ये तुमच्या हाताला जे काम लागल तुम्ही ते करा. आणि अखंड हरिनाम सप्तामध्ये आमच्या हाताला जे काम लागलं ते काम आम्ही केलं आणि त्या ताकदीवरती त्या बळावरती आम्ही तुमच्याकडं काहीतरी मागायला आलो. आम्ही तुमच्याकडं काहीतरी मागायला आलो. आम्ही तेव्हाही देवाला ओळख पटवून द्यायला लागलो पण आमची ओळख काय पडली नाही. विठाल विठाल तर पुढापासून ओळख कशी होती पाना? तुम्ही कुठले बाबा? इथले. नाव काय तुमचं? बापूराव पाटील. बरोबर, बापूराव पाटील. आता समजा तुमच्या गावामध्ये मी कधी आले होते का? आले होते का? तुमच्या गावामध्ये मी कधी आली होती का? नाही आले. पण आता पहिल्यांदा. आता तुमच्या गावामधून मी दुसऱ्या गावाला कीर्तनाला चालले आणि कीर्तनाला जात असताना माझी गाडी खराब झाली आणि मेकॅनिकलने सांगितलं ताई गाडी नीट होईल पण 25,000 रुपये लागतील. किती हजार? 25,000 रुपये लागतील. पण माझ्याकडे काय 25,000 रुपये नव्हते. ठरलेलं कीर्तनाचं पाकिटच होतं फक्त. 25,000 रुपये नव्हते. मग मला आठवलं की आपण ह्या गावामध्ये कीर्तनाला आलो होतो आणि मग रस्त्याने जाताना बापू दिसले. मी म्हणलं बापू ओळखता का मला? ते म्हणले हा ओळखतो. काय काम आहे? मला दुसऱ्या गावाला कीर्तनाला जायचं आहे आणि कीर्तनाला जायचं आहे पण माझी गाडी खराब झाली आणि मेकॅनिकलने सांगितलं ताई गाडी नीट होईल पण 25,000 रुपये लागल. मग तेवढे 25,000 रुपये मला देता का? तेव्हा बापूने स्वतःच्या खिशामध्ये हात घातला आणि 25,000 रुपये काढून दिले. का दिले ताई? ते का दिले? बोला. का दिले? त्यांची आणि माझी ओळख होती. बापू म्हणतील तुम्ही ओळख असल्यावर 25 काय 35 मागा, अख्खी प्रॉपर्टी मागा, मी द्यायला तयार आहे. पण काय वा ओळख असल्यावर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जगद्गुरु तुकोबारांकडे काही साधक मंडळी गेली आणि त्या साधकांनी सांगितलं, तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगतात हिताच्या ठिकाणी जागा राहा, भगवंताचं चिंतन करा, पण तुम्ही करता का? कारण जो माणूस उपदेश करायला जातो ना तो खरा तसा वागतो का, याचं परीक्षण खाली बसलेल्या लोकांना करावं. जगद्गुरु तुकोबारांकडे गेली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला सांगतात हिताच्या ठिकाणी जागा राहा, भगवंताचं चिंतन करा, तुम्ही राहता का? तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणला, हो तुम्ही आमच्याबद्दल विचार करू नका. इथं वेगवेगळ्या विचाराची माणसं बसलेली आहे, इथं वेगवेगळ्या विचाराची माणसं बसलेली आहे. कोणाच्या मुखाला कशाची गोडी लागेल काही सांगता येत नाही. कधी कोणाच्या मुखाला कशाची गोडी लागू शकते दादा. कोणाला भोजनाची गोडी असते, कोणाला तिखट खायची गोडी असते, कोणाला गोड खाण्याची गोडी असते, काहीला विदेशी घ्यायची सुद्धा गोडी असते दादा. पण आमच्या मुखाला फक्त त्या भगवंताची गोडी लागली आहे, त्या गोविंदाची गोडी लागली आहे. लागलीस गोचवाला गोडिया बंगाची, लागलीस आज मला गोडिया बंगाची, रूपाच्या पांडुरंगाचे, रूपाच्या पांडुरंगाचे, कृपाच्या पांडुरंगाची, कृपाच्या पांडुरंगाची. जनी मनी पांडुरंग रामकृष्ण गोविंद, जनी मन पांडुरंग रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. कृपाच्या पांडुरंगाचे, कृपाच्या पांडुरंगाची. रूपाच्या आमच्या मुखाला फक्त त्या भगवंताची गोडी लागली आहे. गोविंद म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा, लागले या छंद तुम्ही गोविंद म्हणा. आमच्या मुखाला फक्त त्या गोविंदाची गोडी लागली आहे, त्या गोविंदाची गोडी लागली दादा. पण हे कलियुग आहे दादा, हे कलियुग आहे. या कलियुगातल्या लोकांना स्वतःचं हित कळत नाही. अहो समोर बसलेल्या आजानं जर म्हणलं ना पंढरपूरला चला, त्या म्हणत्या बाई मला पंढरपूरला यायचं नाही ग, म्हणता का? म्हणता का? पंढरपूरला यायचं नाही म्हणतात का? बाई माझी नात काय माझ्या वाचून राहत नाही. बंगल्यावरची आजी म्हणतात तुम्ही असं एक सोडून दोन नाती तुम्हाला, बरोबर का? मग म्हणतात तुम्ही असं माझी नात माझ्या वाचून राहत नाही. मी म्हणला ती म्हणाली माझी नात काय माझ्या वाचून राहत नाही. बाई ही तुला घर सुटत नाही, तू सांग तिची नात तिच्या वाचून राहती. पण हिला असं वाटतं आपण कुठं घराच्या बाहेर गेल्यावर माझ्या सुनाना तिच्या माहेरच्या लोकांना काही काढून दिलं तर काय करायचं. म्हणतात तुम्ही असं? येतो का तुमच्या विचारा? विठाला विठाला आपल्या सुनानं काही काढून दिलं तर काय कर. हो जी सून आहे ना तिच्यातच भाग्यमान. तिला कधी शिव्या देऊ नका, तिला कधी टाकून बोलायचं नाही, तिच्या माहेरच्या लोकांना कधी बोलायचं नाही दादा, तिच्या आईला कधी बोलायचं नाही, तिच्या बापाला कधी बोलायचं नाही, तिच्या आईला कधी बोलायचं नाही, तिच्या बापाला कधी बोलायचं नाही दादा. तिला कधी शिव्या द्यायच्या नाही. विठाल विठाल. आपण पवित्र कुळामध्ये आपण पवित्र कुळामध्ये जन्माला आलो म्हणून आपण भाग्यवान आहोत. तेच महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक.
होती जय सात्विक कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी प्रथम स्थान कन्येला दिले आणि दुसऱ्या चरणामध्ये प्रथम स्थान कन्येला दिले आहे दादा. आपुल्या इथं आणि कुळी कन्या प्रथम स्थान कन्येला दिलं आहे आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सुद्धा प्रथम स्थान कन्या दिलं आहे. विठ्ठल विठ्ठल. अरे त्या मुलीच्या खांद्यावर जर जबाबदारी पडली ना ती मुलगी आपलं काम केल्याशिवाय राहत नाही दादा, राहत नाही. अरे सिटीत तसं आहे पण आपल्या खेड्यात नाही. खेड्यातले लोक म्हणतात स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल सांभाळायची, फक्त चूल आणि मूल सांभाळायची दादा. पण सिटीमध्ये जर जाऊन बघितलं ना ती स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते. ती स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते. तो कवी आपल्या शब्दामध्ये वर्णन करतो कि जिम्मेदारियों का बोझ परिवार पे बड़ा, ऑटो ट्रेन को चलाने लगी बेटी, घर में बटा के हाथ रहती है माँ के साथ पिता की समस्या, अजय शमशान तक जाने लगी बेटिया, जिम्मेदारियों का बोझ परिवार पे बड़ा, ऑटो ट्रेन को चलाने लगी बेटिया. विठ्ठल विठ्ठल. अरे स्वतःच्या खांद्यावर जर जबाबदारी पडली ना ताई ती स्त्री आपलं काम केल्याशिवाय राहत नाही. गर्भामध्ये त्या काळी मुली सुरक्षित नव्हत्या आणि ती स्त्री जर आपला पाय घराच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्यापायी नको पत्नी विजवू तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक पुरडणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक पुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला माझ्या चिमुकल्या कानाला तुझी पूजा पूजा झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्य पायी नको पंथी विजवू आई. विधवा उद्या तुझ्या गर्भाची सासरी होणार ग. मुली आहे म्हणून सारे नात मुठणार ग. अरे आपल्या खांद्यावर जर जबाबदारी पडली ना ती मुलगी स्वतःच काम केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल म्हणून या वारकरी संप्रदायातले संत म्हणतात आमच्या पोटी जर मुलगा जन्माला घालायचा असेल ना तो पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांसारखा असावा, जगद्गुरु तुकोबारायांसारखा असावा, छत्रपती शिवरायांसारखा असावा. अरे आपण गेल्याच्या नंतर सुद्धा समाजाने पुत्र ऐसा देग देवा, पुत्र ऐसा देग देवा,
समाज त्यांचं नाव आदराने घेतो. अरे ज्या वेळेस राजे महाराष्ट्रामध्ये जन्माला आले होते ना, त्यावेळेस महाराष्ट्राचा मातीचा कण ना कण आनंदाने उड्या मारित होता की आमचं रक्षण करण्यासाठी आमचा वाली कोणीतरी जन्माला आलाय. शिवनेरीवर शुभ जन्मला साऱ्या राजांचा अधिपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती राम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती राम दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. जय जय भवानी, जय शिवाजी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. शिवनेरीवर शुभ जन्माला साऱ्या राजांचा अधिपती आणि दैवत छत्रपतीनं दैवत छत्रपती. समाज आनंद साजरा करतोय की माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. सकाळी उठल्याच्या नंतर सडा टाकल्यावर तुम्हाला आठवाल की बाई कीर्तनाला आली होती आणि आली आली म्हणाली. आली असेल तिची एखादी सोयरी म्हणून आली आली म्हणाली. पण तुम्हाला पुन्हा आपलं गाणं आठवेल की आली आली हो गोंधळाला, आली आली हो गोंधळाला, गोंधळाला आई. तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी माझी. गोंधळाला, गोंधळाला आई, तुळजा भवानी आई, तुळजा भवानी आई. आली आली हो गोंधळाला, 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 आली हो गोंधळाला, आली आली हो गोंधळाला. आली आली हो गोंधळाला, भवानी माझी आहे, तुळजा भवानी आहे. आली हो गोंधळाला, गोंधळाला तुळजा भवानी आहे, तुळजा भवानी आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनाथ निर्गुण प्रगटली भवानी. ओ वंशासुर वंदनाला तुने. ओ वंशासुर वंदनाला तुने. विविध तापाची तापाची करावया झाडले. तापाचे तापाचे करावया झाडले. दैत्याला की तो पवन निर्वाणे. ऐका जोगवा जोगवा गेली. ऐका जोगवा जोगवा मागे. आईचा जोगवा जोगवा मागणं. ऐका जोगवा जोगवा मागे. हे जोगवा मागणं, आईचा जोगवा मागणं. जोगवा मागे. ऐका जोगवा मागे. आईचा जोगवा मागणं, आईचा जोगवा मागणं. जोगवा मागे. ऐका जोगवा मागे. आईचा जोगवा 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 धरीना. जोगवा 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 मागे. आईचा जोगवा 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 वाहिनं. जोगवा 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 मागे. आली आली हो गोंधळाला, तुळजा भवानी माझी आली गोंधळा. तुम्हा पुन्हा आठवेल ही नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, कारण आपण याच महिन्यामध्ये राजांची शिवजयंती साजरी केली. मग हे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे मुलं आपल्याला अखंड चिंतन घडण्याकरता काय करतात. तुझ्या कृपेने तरसी भक्ताला, अगाग महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करे माझ्यावरी, जागवी चोरात सारी. आई कृपा करे माझ्यावरी, जागवी चोरात सारी. आई गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. हे गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. 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 हे गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली टाळ. बांधली गवळ्याची माळ, गळ्यात बांधली टाळ. हे गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली टाळ.
संकट भारी धावत ये लवकरी आज आमावरी संकट भारी धावत ये लवकरी आंबे गोंधळाला ये हे गोंधळ मांडला ग गोंधळाला ये गोंधळ मांडला ग गोंधळाला ये हे उधव बोल बाबाजी माता देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला चांग देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सासू माझी आई परे बाप माझा सासरा परे सासू माझी आई परे बाप माझा सासरा परे चांग देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला चांग देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला चांग देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला डोंगर हिरवा गार इथला डोंगर हिरवा गार हे डोंगर हिरवा गारायचा डोंगर हिरवा गार डोंगर हिरवा गार इथला डोंगर हिरवा गार हे डोंगर हिरवा गारायचा डोंगर हिरवा गार हे दम 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 गोदामा डोंगर हिरवा गार डोंगर हिरवा गार डोंगर हिरवा गार इथला डोंगर हिरवा गार डोंगर हिरवा गार बाईचा डोंगर हिरवा गार डोंगर हिरवा गार तुझा डोंगर हिरवा गार जगदंबा माता की जय मग ही लोक काय करतात तेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. गीता भागवत करीती श्रवणा हा गीता भागवत करीती श्रवणा गीता भागवत करते श्रवणा गीता भागवत करते श्रवणा हो गीता भागवत करीती श्रवणा हा गीता भागवत करीती श्रवणा गीता भागवत करते श्रवणा गीता भागवत करते श्रवणा हा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचे डोळे होती देखाते गा डोळे होती देखाते गा गीता भागवत करते श्रवणा गीता भागवत करते श्रवणा अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचे कोळे कन्यापूर्ण होते जय सात्विक कोळे कन्यापूर्ण होते जय सात्विक सात्विक गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे विठ्ठल विठ्ठल. या वारकरी संप्रदायाच्या यादीमध्ये संतांची नावे लागली, पुरुषांची सुद्धा नावे लागली, यात नवल नाही.
स्त्रियांची सुद्धा नावं लागली ताई, स्त्रियांची सुद्धा नावं लागली. आज गावातले लोक म्हणतात की स्त्रियांनी कीर्तन करू नये, पण वारकरी संप्रदायातले संत म्हणतात इथं उभा राहण्याचा हक्क हा प्रत्येकाला आहे दादा, प्रत्येकाला. राजघराण्यातील मीराबाई हिने स्वतःच्या पायामध्ये घुंगरू बांधले आणि भजन करायला सुरुवात केली दादा. भजनामध्ये एवढी वेळी झाली की तिला तिचा स्वतःचं भान राहिलं नव्हतं. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा स्वतःचं भान राहिलं नव्हतं आणि गावातल्या व्यक्तींनी तिच्या घरच्यांना बोलवायला सुरुवात केली दादा. मग तिच्या घरचे आल्यानंतर तिचा वडील म्हणाले, मीरा अगं आमची एकच इच्छा आहे की तू भजन सोड. तेव्हा ती म्हणाली, बाबा मी एक वेळेस अन्न पाणी सोडेल, सर्व काही सोडेल, पण भजन सोडणार नाही. मग भजन सोडणार नाही. विठ्ठल विठ्ठल सगळं काही सोडेल पण भजन सोडणार नाही. मग ते म्हणाले, मीरा तुला भजन सोडायचं नाही ना, मग तुला विषाचे प्याले प्यावा लागेल. मग त्या बाबाने विषाचे प्याले आणून दिले. मीराबाईने स्वतःच्या हातामध्ये विषाचा प्याला घेतला दादा आणि गटागटा विष प्राशन केलं. मग मला सांगा ताई, मीराबाईने विष प्राशन केलं हे बरोबर केलं का चुकीचं केलं? बोला, बरोबर केलं की चुकीचं बोललं? तुम्ही म्हणाल ताई आम्ही चुकीचं म्हणलं की तुम्ही बरोबर म्हणाल, आणि तुम्ही बरोबर म्हणला की आम्ही चुकीचं म्हणू. त्याच्यापेक्षा बोलायलाच नको. विठ्ठल मग मीराबाईने विष प्राशन केलं हे बरोबर केलं की चुकीचं केलं? बोला. मग मीराबाईची कथा तरी माहित असेल ना तुम्हाला का नाही? महिला मंडळ मीराबाई जाऊ द्या, आता ती कथा जाऊ द्या. मला एक सांगा, मीराबाई माहित होती का तुम्हाला? मीराबाई माहित होतं का? मग मला सांगा, मीराबाईने विष प्राशन केलं हे बरोबर केलं की चुकीचं केलं? तर बरोबर की चूक एवढंच उत्तर द्यायचं महिला मंडळ तुम्हाला. बोला पटकन. मग तुमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि पण तुम्ही तुमच्या गावातल्या बाया सप्ताह संपला आणि तुमच्या बायाला कर्मानं झालं. त्या म्हणाले, त्या महिला मंडळीने ठरवलं की पंधरवाड्या एकादशीला आपण गावात जाऊन भजन करायचं. आणि पंधरवाडी एकादश आली दादा आणि या महिला मंडळ भजनाला निघाले. तेव्हा गावातले काही करते पुरुष म्हणाले, महिला मंडळ कुठं निघाला? तेव्हा तुम्ही म्हणाल आम्ही भजनाला निघा. तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही भजन करायचं नाही. तेव्हा मग तुम्ही म्हणला की आम्ही एक वेळ सगळं काही सोडेल पण भजन सोडणार नाही. मग त्या पाटलेने एड्रिलचा डबा आणून दिला. एड्रिल माहिती का? एड्रिलचा डबा माहिती का? मग त्यांनी सांगितलं सगळ्यांनी विष प्राशन करायचं. मग तेव्हा तुम्ही म्हणाल बाई एक वेळेस ते भजन सोडलेलं बरं उगा विष प्याऊन कशाचं स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घ्यायचं? विठ्ठल कशाला स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घ्यायचं? मग मीराबाईने विष प्राशन केलं हे बरोबर केलं की चुकीचं केलं? काय केलं? बरोबर केलं. मग तुकोबार म्हणतात अशांची सेवा आम्हाला घडू द्या. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका मने माझा घडो त्याची सेवा. तुका मन माझा घडो त्याची सेवा. तुका मन माझा घडो त्याची सेवा. तुका मन
माझ्या दैवा पार नाही पार नाही कोळे काच्या कोळे काच्या होती तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही पार नाही पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे जाती ग कोळी कन्या पुत्र होती जे जाती ग कया तारीख वाटे तया तारीख वाटे देवा वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा कोळी पुत्र होती जय सात्विक कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक तुका म्हणे माझं घडोत्यांची सेवा परी माझ्या दैव पार नाही. आता आपण आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखुमाई भजन करूया. विठोबा रखुमाई